इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण पहिले मैत्री भूगोलाशी यावरील संपूर्ण स्वाध्याय आपण स्पष्टीकरणासहित पाहूयात. त्यातील प्रश्न पहिला. अचूक पर्यायाला गोल करा. 1. जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? पर्याय पाहूयात. अ. पृथ्वी आणि वर्णन करणे. ब. आकाश आणि वर्णन करणे. क. हवामान आणि वर्णन करणे. ड. पर्वत आणि वर्णन करणे. तर मुलांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ. पृथ्वी आणि वर्णन करणे होय. प्रश्न दुसरा पाहूयात. भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? आपण पर्याय पाहूयात. अ. फक्त मानवी घटकांचा. ब. फक्त प्राकृतिक घटनेचा. क. पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. ड. फक्त वातावरणाचा. उत्तर पाहूयात. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क. भूगोल या विषयात पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो. प्रश्न तिसरा पाहूयात. खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? पर्याय पाहूयात. अ. पाठ्यपुस्तक. ब. 2. नकाशा. क. क्षेत्रभेट. ड. राजपत्र. भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत क्षेत्रभेट आहे. प्रश्न चौथा. गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? पर्याय पाहूयात. अ. दुय्यम स्रोत. ब. प्राथमिक स्रोत. 3. लिखित स्रोत. 4. ऐतिहासिक स्रोत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब. प्राथमिक स्रोत. प्रश्न पाचवा. नकाशा भेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? पर्याय पाहूयात. अ. पाठांतर. ब. चित्रकला. क. लेखन. ड. निरीक्षण व विश्लेषण. नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती करणारा विद्यार्थी आपले निरीक्षण व विश्लेषण कौशल्य विकसित करतो. प्रश्न सहावा. खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? पर्याय पाहूयात. अ. स्वतः घेतलेली मुलाखत. ब. स्वतः केलेले निरीक्षण. क. स्वतः अनुभवलेली क्षेत्रभेट. ड. स्वतः वाचलेले हवामान वर्णन. प्राथमिक स्रोत नाही. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड. स्वतः वाचलेले हवामान वर्णन. प्रश्न सातवा. दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय पाहूयात. अ. यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. ब. यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते. क. हे माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात. ड. यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ आकडा. दुय्यम स्रोतांविषयी मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. आ. खालील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यातील पहिला आकडा 1. भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. उत्तर. हे विधान योग्य आहे. दुसरा आकडा. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक घटनेचा अभ्यास केला जातो. उत्तर पहा. हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान किंवा योग्य विधान पाहूयात. भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक याबरोबरच त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. पुढील आकडा तिसरा. छायाचित्रे व चित्रफित हे प्राथमिक स्रोत आहेत. उत्तर पहा. हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान किंवा योग्य विधान काय आहे? तर दुसऱ्याने काढलेली छायाचित्रे व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहेत. चौथा आकडा. संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहेत. उत्तर. हे विधान योग्य आहे. इ. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आकडा 1. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर पाहूयात. भूगोलाला इंग्रजीत जिओग्राफी म्हणतात. हा शब्द जिओ आणि ग्राफिया या ग्रीक शब्दांवरून आला आहे, ज्यामुळे भूगोल म्हणजेच पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. या शास्त्रात पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन आणि त्यांचे परस्परावलंबन यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने केला जातो.
प्रश्न दुसरा. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. फरक पाहूयात. पहिल्या गटात प्राथमिक स्रोत आणि दुसऱ्या गटात दुय्यम स्रोत. प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळते. आधी संकलित व विश्लेषित माहिती मिळते. 2. हिची विश्वासार्हता जास्त असते. दुय्यम स्रोताची विश्वासार्हता तुलनेने कमी असते. प्राथमिक स्रोत यामध्ये खर्च वेळ जास्त लागतो तर दुय्यम स्रोतात खर्च व वेळ कमी लागतो. प्राथमिक स्रोतामध्ये क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण यांचा वापर होतो तर दुय्यम स्रोतामध्ये पुस्तके, नकाशे, संशोधन, वृत्तपत्रे यांचा वापर होतो. खालील कृती पूर्ण करा. 1. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. क्षेत्रभेट. निसर्गरम्य कोकण किनारपट्टी, दापोली परिसर. कोकणातील ही क्षेत्रभेट भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध अनुभव देणारी होती. या परिसराचे भौगोलिक वर्णन खालील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. 1. प्राकृतिक रचना. हे ठिकाण प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथील भूरचना ही डोंगर रांगा आणि अरुंद किनारपट्टीचा मैदानी प्रदेश अशा 2 भागात विभागलेली दिसते. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने येथे कॅस्टन प्रकारची भूरचना आहे. जमिनीचा उतार हा पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच सह्याद्रीकडून समुद्राकडे असल्याने अनेक लहान लहान नद्या आणि ओहोळ समुद्राला जाऊन मिळतात. दुसरा मुद्दा. मृदा आणि वनस्पती. येथील जमीन प्रामुख्याने जांभी मृदा प्रकारची आहे जी लोहाच्या प्रमाणामुळे लाल रंगाची दिसते. हा भाग पर्जन्यछायेचा प्रदेशाच्या बाहेर असल्याने येथे उष्णकटिबंधीय सदाहरित आणि निम सदाहरित वने आढळतात. किनारपट्टीच्या भागात नारळ, सुपारी आणि काजूंच्या बागांचे आधिक्य आहे तर डोंगर उतारावर आंबा ही मुख्य फळबाग दिसून येते. जलप्रणाली. क्षेत्रभेटीदरम्यान असे लक्षात आले की येथील नद्यांची लांबी कमी असून त्यांचा वेग जास्त आहे. समुद्राला मिळताना या नद्यांनी काही ठिकाणी खाड्या तयार केल्या आहेत. भरती ओहोटीच्या वेळी या खाड्यांमधील पाण्याचे प्रमाण आणि खारटपणा बदलतो ज्याचा थेट परिणाम तेथील खारफुटीच्या जंगलावर होतो. हवामान. येथील हवामान उष्ण आणि दमट आहे. अरबी समुद्र जवळ असल्यामुळे तापमानात फारशी तफावत आढळत नाही. नैऋत्य मान्सून वाऱ्यांमध्ये येथे भरपूर पाऊस पडतो ज्यामुळे वर्षभर वातावरण आल्हाददायक राहते. समुद्रावरून वाहणारे वारे दिवसभर उष्णतेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. मानवी भूगोल. भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर झालेला परिणाम येथे स्पष्ट दिसतो. जमिनीच्या कमतरतेमुळे आणि डोंगराळ भाग असल्याने वस्त्या विखुरलेल्या स्वरूपाच्या आहेत. मासेमारी हा किनारपट्टीवरील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे तर डोंगराळ भागात शेती आणि बागायती केली जाते. पर्यटनाचा विकास झाल्यामुळे आज येथील अर्थव्यवस्था ही निसर्ग आणि भूगोलाशी निगडीत झाली आहे. ही क्षेत्रभेट केवळ निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नव्हती तर जमीन, पाणी, हवामान आणि मानवी क्रिया यांचा एकमेकांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे समजून घेण्यासाठी एक उत्तम भौगोलिक अभ्यास ठरली. पुढील आकडा. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर पहा. भूगोलामध्ये प्राकृतिक घटक जसे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण, मानवी घटक जसे मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, सामाजिक स्थिती तसेच संसाधने, पर्यावरण आणि शाश्वत विकास या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. खालील कृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासक्रमाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी बरोबर अशी खूण करा. दिलेल्या तक्त्यामधील माहिती वाचून कोणते घटक प्राथमिक स्रोतात व कोणते घटक दुय्यम स्रोतात येतात त्यासोबत बरोबर अशी खूण करा. भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने प्राथमिक स्रोत.
मृदेच्या वितरणाचा नकाशा दुय्यम स्रोतामध्ये येतो. विविध फुले, फळे यांची चित्रे दुय्यम स्रोतात. तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल प्राथमिक स्रोत यामध्ये मोडतो. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित दुय्यम स्रोतामध्ये मोडते. प्रवास वर्णनांची पुस्तके दुय्यम स्रोत. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे प्राथमिक स्रोतामध्ये मोडतात. स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने ते देखील प्राथमिक स्रोतामध्येच मोडतात. वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे दुय्यम स्रोतामध्ये मोडली जातात व तुम्ही स्वतः गोळा केलेले तृणधान्यांचे व कडधान्यांचे नमुने हे देखील प्राथमिक स्रोतामध्येच मोडले जातात. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला कोणत्या इयत्तेचा स्वाध्याय हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.